आता जरा मसालेदार सिनेमाकडे वळूया. म्हणजे सिंघम, दबंग असे हिंदी सिनेमे तुम्ही पाहिले असतीलच. तसाच एक नवा सिनेमा बनतोय. सॉरी, बनला आहे. त्याचं नाव आहे युद्ध. आता पुढचा प्रश्न साहजिक आहे की यातला नट कोण? तर नायक आहे राजेश शृंगारपुरे. काय अस्तित्व आहे माझं? नक्की कोण आहे मी? कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी नवरा. हो, पण एक पुरुष. अर्थ शोधतोय मी पुरुष असण्याचा. देमार सिनेमा असणार यात शंकाच नाही. पण याला गोष्टही आहे. तेजस्विनी पंडित, वर्षा उसगावकर, पंकज विष्णू अशी बरीच मंडळी आहेत या सिनेमात. लेट्स आस्क तेजस्विनी, काय पाहिलंस या सिनेमात आणि तुझी भूमिका काय? रागिणी देव नावाची भूमिका मी या फिल्ममध्ये करते. ती एक जर्नलिस्ट आहे आणि जर्नलिझम करता करता खोट्या बातम्या देता देता कंटाळलेली आहे. त्यामुळे कुठेतरी स्वतःचा शोध घेते आहे की आता ह्यातनं बाहेर पडायला हवं कुठेतरी. आणि मग स्वतःचा शोध घेता घेता ती ठरवते की नाही, कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. ती थांबते आणि ती एक युद्ध पुकारते. तेजस्विनी, खोट्या बातम्या? तू खोट्या बातम्या द्यायचीस? म्हणजे चॅनलवाले खोट्या बातम्या देतात? बाबानो बघा रे, या सिनेमात तेजस्विनी सायकिक असते की काय? कारण या सिनेमात एक सायकॅट्रिस्टही आहे. बघा कोण भूमिका करते त्याची. बेसिकली मी सायकॅट्रिस्ट असते आणि मला क्रिमिनल माइंड स्टडी करायचं प्रोजेक्ट असतं माझ्याकडे. आणि ते करत असताना अनेक वेगवेगळ्या मानसिकतेच्या क्रिमिनल्सचा अभ्यास करणं आणि ते समजून घेणं हे माझ्या कॅरेक्टरसाठी खूप गरजेचं होतं. स्त्रीला फक्त एक भोगवस्तू समजणाऱ्या समाजातल्या काही लांडग्यांनी अपमान केलाय माझ्या अस्तित्वाचा. आणि आता नायकाची एंट्री. त्यामुळे माझं खरं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याच अस्तित्वाशी युद्ध पुकारलंय मी. कॅरेक्टर डॅशिंग आहे, नो डाऊट. सिस्टममध्ये राहून तो आपण म्हणतो की हात बांधले गेलेत असं बरेच वेळेला ऐकतो आणि ते आहे सुद्धा, कारण प्रोसिजर आहे प्रत्येक गोष्टीचं. पण कायद्याच्या चाकोटीत राहूनसुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. त्याची एक तुम्ही दहशत निर्माण करू शकता. आणि असे पोलीस इन्स्पेक्टर्स, रिअल लाईफ पोलीस इन्स्पेक्टर्स, कमिशनर्स झालेले आहेत सुद्धा. तर त्या कॅरेक्टरचा मी एक भाग आहे. यानंतर वर्षाजी आणि पंकज विष्णू यांच्याही छोट्या छोट्या भूमिका आहेत. मला वाटतं माझ्या सगळ्या करिअरमध्ये मी एवढा मोठा सीन केला नसेल. आणि एका TV अँकरची मी भूमिका याच्यात करते, एका न्यूज रिपोर्टरची मी भूमिका करते. त्यामुळे असा पण रोल मी केला नव्हता. आणि मला असं वाटतं की ह्या माझ्या सीनमध्ये पूर्ण चित्रपटाचा सारांश आहे. आता दिग्दर्शकाला घेऊ. खरं तर तो आहे अमराठी. राजीव रुईया त्यांचं नाव आहे. एक्चुअल ऑडियंस मराठी में है और जो कि फिल्म को वैल्यू देते हैं और फिल्म के कंटेंट को वैल्यू देते हैं. आप अगर कोई भी, मेरे हिसाब से कोई भी मराठी फिल्म उठा के देखिए तो उसमें एक मीनिंग है, एक सोशल सब्जेक्ट्स के ऊपर ही बनती मराठी मूवी. और मराठी ऑडियंस सिर्फ उसे ही पसंद करती है. जब शेखर जी मेरे पास, यानी कि प्रोड्यूसर मेरे पास जब ये फिल्म की कहानी लेके आए थे और उन्होंने मुझे बताया कि ये मराठी में बना, तो मैं बहुत खुश हो गया. क्योंकि बेसिकली मैं मुंबई का हूँ, मेरी पैदाइशी मुंबई की थी और दिल में बचपन से ही सब महाराष्ट्रन दोस्तों के साथ रहना, उठना, बैठना था. एक इच्छा थी मराठी फिल्म बनाने की, तो मैंने बनाई. तर असं सगळं हे युद्ध आहे. सिनेमा यायचा आहे अजून. एक चांगला ॲक्शनपट बघण्याची संधी यातून मिळेल असं दिसतंय. लेट्स सी.